युद्धाचा मोठा फटका राज्यातल्या कृषी निर्यातीलाही बसलाय। केळी, द्राक्ष आणि कांद्याची निर्यात ठप्प झाली, त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। यामुळे शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडले। आखातातल्या युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। तब्बल 350 कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या बंदरावर 300 कंटेनर थांबून आहेत। एकंदरीत 15,000 टन इतकी द्राक्ष आखाती देशात जाण्यापासून थांबलेत। सध्या सांगलीचं कोल्ड स्टोरेज हाऊसफुल झालंय, तर द्राक्ष उत्पादक आणि व्यापारी संकटात आहेत। आखाती देशामधल्या जाणाऱ्या मालाचा कंटेनरला बंदी असल्यामुळे शेतकऱ्याचा जो माल कोल्ड स्टोरेजला येऊन पडतो तो बाहेर न गेल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये खूप गर्दी झालेली आहे। बाहेर 8-9 कंटेनर येऊन थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या हार्वेस्टिंगवरती झाला आहे। आज जवळजवळ सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कोल्ड स्टोरेजमध्ये 3 ते 350 कंटेनरचा माल पडून आहे।